नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 सोडून घेत आहोत। या संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांकाचा हा दुसरा भाग असणार आहे। पहिला भाग ऑलरेडी आपण YouTube वरती अपलोड केलेला आहे। जर तो भाग बघितला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या भागाची लिंक भेटून जाईल। त्याच्यामध्ये आपण सहकारचे आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडीचे 30-40 प्रश्न बघितले होते। तो देखील महत्त्वाचा भाग असणार आहे। हा पूर्ण भाग बघितल्यानंतर तो भाग बघायला विसरू नका। तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली या दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत। आपण जर म्हटलं तर सहकारचे आणि जर म्हटलं तर सामान्य ज्ञान चालू घडामोडीचे प्रश्न बघितले होते। आता डायरेक्टली आपण बँकिंगला सुरुवात करत आहोत। त्याच्या अगोदर छोटीशी माहिती देतो मित्रांनो, अजून चॅनलला जॉईन नसेल झाला तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या। सोबत सर्व क्लासचे अपडेट मिळवण्यासाठी आणि त्याच सोबत या पदभरतीविषयी अपडेट मिळवण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, त्याला जॉईन व्हा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। डेमो क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी टेलिग्राम ग्रुपची लिंक देतोय, त्याला देखील जॉईन व्हा। तिथे तुम्हाला टेलिग्राम वरती डेमो क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी भेटून जाईल। ठीक आहे। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर ही जी प्रश्नपत्रिका आहे आपण सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या अभ्यासक्रमानुसार, ठीक आहे, 2026 च्या अभ्यासक्रमानुसार ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, जी की येत्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची असणार आहे। तर चला, आता डायरेक्टली आपण सुरुवात करत आहोत या दुसऱ्या भागाला। तर बघा, पहिला आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे। आरबीआय कडून व्यापारी बँकांना दीर्घकालीन सामान्य कर्जासाठी आकारला जाणारा प्रमुख दर कोणता? याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत रेपो रेट। आता रेपो रेट म्हणजे काय मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारला जातो। तर आरबीआय कडून पात्र सिक्युरिटीच्या बदल्यात अल्पकालीन निधी देण्याचा दर जो असतो तो असतो रेपो रेट। ठीक आहे। आता आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल? बँक रेट हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। ठीक आहे। आरबीआय कडून व्यापारी बँकांना दीर्घकालीन, ठीक आहे, आपल्याला इथं दीर्घकालीन सामान्य कर्जासाठी आकारला जाणारा जो प्रमुख दर आहे तो बँक रेट या नावाने ओळखला जातो मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। याच्या व्यतिरिक्त 3 नंबरचा पर्याय काय दिलाय? रिझर्व्ह रेपो रेट। आता रिझर्व्ह रेपो रेट काय असतो मित्रांनो? आरबीआय कडून निधी घेण्याचा जो संबंधित आपल्याला इथं सांगता येईल मित्रांनो। आणि CRR दिलेलं आहे मित्रांनो। ठीक आहे। CRR म्हणजे आपल्याला सांगता येईल मित्रांनो, आरबीआय कडे ठेवायची जी रोख रक्कम आहे मित्रांनो, त्याला आपण म्हणतो CRR। ठीक आहे। अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो। अशा प्रकारची बाकीची इतर माहिती तुम्हाला इथं असणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे। आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर पुढे बघा, आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? CRR म्हणजे काय? ठीक आहे। आता याच्याच वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो। आता CRR म्हणजे आपल्याला थोडक्यात त्याचा फुल फॉर्म देखील आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो। तर याचा फुल फॉर्म आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो? कॅश रिझर्व्ह रेशिओ। ठीक आहे। महत्त्वाचा IMP पॉईंट असणार आहे मित्रांनो, नोट करून घ्या। तसं आपल्याला ह्या क्वेश्चन पेपरचं PDF मी देणारच आहे। ते कुठं भेटेल त्याच्याविषयी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये, हे 10 प्रश्न सोडून झाले, ठीक आहे, 10 प्रश्न सोडून झाले की त्याच्याबद्दल PDF कसं भेटेल, बाकी नोट्स आणि टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी कशा भेटतील त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल। तर CRR याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, तर आपल्याला सांगता आला पाहिजे मित्रांनो, कॅश रेशिओ, कॅश रिझर्व्ह रेशिओ। ठीक आहे। आता इथं आपल्याला कॅश रेशिओ, आपल्याला CRR म्हणजे काय विचारले, ठीक आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, बँकेने आरबीआय कडे ठेवण्याची जी रोख राखीव रक्कम आहे, ठीक आहे, जस्ट तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तर ती असते CRR। ठीक आहे। CRR चा फुल फॉर्म पुन्हा सांगतो आपल्याला, कॅश रिझर्व्ह रेशिओ। आणि याला जर म्हटलं त्याच्या संबंधित माहिती सांगायची जर म्हटलं तर बँकेनी त्याच्या NTTL, ठीक आहे, NDTL, ठीक आहे, यांच्या ठराविक भागाची जी रोख रक्कम आहे ती आरबीआय कडे राखीव ठेवायची असते। तर याच्यामध्ये येते ती मित्रांनो। ठीक आहे। त्याच्यामुळे इतर माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असते। आता जर म्हटलं तर बँकेने ग्राहकांना द्यायचे कर्ज, तर हे कर्जा संदर्भात आहे। ठीक आहे। बाकी जर म्हटलं तर इथं आपल्याला सरकारचा कर आणि बँकेचा नफा या आपल्याला या प्रश्नाची संबंधित नाहीये। चला, पुढील 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? SLR। ठीक आहे। SLR मध्ये बँकांना आपली रक्कम कोणत्या स्वरूपात ठेवावी लागते? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो। तर या प्रश्नाचं आपलं काय उत्तर असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2, ठीक आहे, द्रव रूप मालमत्ता किंवा सरकारी रोखे इत्यादी। ठीक आहे। द्रव रूप मालमत्ता किंवा सरकारी रोखे आपण या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगू शकतो। ठीक आहे। बाकीचे चुकीचे पर्याय आहेत मित्रांनो। याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कधी कधी SLR म्हणजे काय याचा फुल फॉर्म देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर तो आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ। ठीक आहे। आपल्याला याचा फुल फॉर्म देखील इथं माहिती असायला पाहिजे। बँकांना त्यांच्या ठेवीच्या ठराविक भागाच्या जे समतुल्य स्वरूपात किंवा द्रवरूप मालमत्ता ठेवावी लागते, त्यात
सोने म्हणा, रोखे म्हणा किंवा आपल्याला सामान्यतः प्राप्त जे पण सरकारी रोखे आहेत मित्रांनो, यांचा समावेश याच्यामध्ये असू शकतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर द्रवरूप मालमत्ता किंवा सरकारी रोखे ह्या प्रश्नाचं इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, याचा फुल फॉर्म आणि इतर माहिती देखील तुम्हाला इथं महत्त्वाची असणार आहे. बाकीचे जर म्हटलं तर इथे चुकीचे पर्याय दिलेले आहेत. इथं बघा 24 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, रेपो रेट वाढल्यास सामान्यतः काय परिणाम होतो. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, ऑलरेडी 2-3 वेळेस परीक्षेला आलेला आहे जिल्हा बँकेसाठी देखील. ठीक आहे, रेपो रेट वाढल्यास आपल्याला सामान्यतः काय परिणाम होतो असं विचारलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, बँकेसाठी आरबीआय कडून निधी घेणे महाग होते. ठीक आहे, महाग होते लक्षात घ्या. जेव्हा जर म्हटलं तर इथं वाढल्यास तर महाग होते असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. याच्यावरती प्रश्न येतो वारंवार. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अजून माहिती सांगायची जर म्हटले तर रेपो रेट वाढल्यावर आरबीआय कडून अल्पकालीन निधी घेण्याचा जो खर्च आहे तो वाढतो मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे बँकेच्या कर्जावरही वाढीचा दाब होतो. ठीक आहे, आपण म्हणू शकतो वाढीचा दबाव येऊ शकतो असं म्हणू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर हा आरबीआय कडून इथे बघा बँकेसाठी आरबीआय कडून कर्ज घेणे स्वस्त होते, हे उलट झालं त्याच्या. ठीक आहे, उलट झालं असं आपण म्हणू शकतो. योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, आता कारण इथं स्वस्त होते परंतु इथं याचं उत्तर आहे महाग होते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे उलट झालं थोडक्यात. आणि जर म्हटलं तर SSR 0 होते, याचा काही संबंध नाही मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर हे देखील आपल्या याच्या पर्यायाचं चुकीचं आहे. तर पुढे बघा 25 नंबरचा प्रश्न, रिझर्व्ह रेपो रेट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे. महत्वाचा IMP प्रश्न मित्रांनो, व्यवस्थित ही संकल्पना समजून घ्या मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आरबीआय कडून बँकेकडून निधी उधार घेणे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता ही संकल्पना थोडक्यात समजून घ्या. आता रेपो रेट तुम्हाला थोडक्यात समजून आलं, परंतु रिझर्व्ह रेपो रेट ही संकल्पना कशी असते मित्रांनो, जसे की इथं बघा व्यापारी बँक आहेत मित्रांनो. ठीक आहे, या व्यापारी बँका काय करतात मित्रांनो, यांच्याकडे जो अतिरिक्त पैसा आहे, ठीक आहे, अतिरिक्त जो पैसा आहे मित्रांनो तो कोणाकडे जमा करते. ठीक आहे, अतिरिक्त पैसा जमा आपण म्हणूया आरबीआय कडे करते. ठीक आहे, आरबीआय कडे जमा करते. ठीक आहे, आणि आरबीआय काय करते मित्रांनो, त्याला व्याज दर देते. ठीक आहे, व्याज दर देते मित्रांनो असं आपण म्हणूयात. तर त्या व्याज दरालाच काय म्हणतात मित्रांनो, रिझर्व्ह रेपो रेट. ठीक आहे, रिझर्व्ह रेपो रेट त्यालाच म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, जे व्याज दर इथं आरबीआय देते त्यालाच रिझर्व्ह रेपो रेट असे म्हणतात. ते कोणाला देते मित्रांनो, व्यापारी बँकांना. ठीक आहे, असं आपण म्हणूयात मित्रांनो. तर अशा प्रकारची ही संकल्पना मित्रांनो, तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात व्यापारी बँक जे आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त पैसा तो आरबीआय कडे देते. ठीक आहे, जमा करते आणि त्याला ते काय करते, व्याज दर देते आरबीआय. ठीक आहे, त्यालाच रिझर्व्ह रेपो रेट असं म्हणतात आणि हे व्यापारी बँकांना मिळत असतं मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण इथं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बाकीचे जे आहे ते हे करा संदर्भात आहे. हे शेअर्स म्हणजे आपल्याला सांगता येईल मित्रांनो भांडवलाशी संबंधित आहे आणि हे विमा संदर्भात आहे. ठीक आहे, आता पुढे बघा आपल्याला पुढील 26 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, MSF याचे पूर्ण रूप आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो. ठीक आहे, मार्जिनियल स्टँडिंग फॅसिलिटी कुठे आहे बघा, आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हे पर्याय दिसत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की MSF हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो. ठीक आहे, ही कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तर ती आरबीआयशी संबंधित आहे मित्रांनो. कशाशी संबंधित, आरबीआयशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, आरबीआयची संबंधित किंवा आरबीआयची सुविधा आहे. ठीक आहे, आरबीआयची एक सुविधा आहे असं आपण म्हणू शकतो. काय, MSF हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर काय असतं मित्रांनो, पात्र अनुसूचित व्यापारी बँकांना अत्यावश्यक परिस्थितीमध्ये अल्पकालीन तरलता मिळवण्यासाठी ही उपयोगी ठरते असं आपल्याला सांगता येईल. काय, MSF. ठीक आहे, म्हणजेच मार्जिनियल स्टँडिंग फॅसिलिटी. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढील 27 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजेच ठीक आहे OMO. ठीक आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स मध्ये आरबीआय मुख्यत्वे काय करते. याच्यामध्ये आरबीआय मुख्यतः काय करते मित्रांनो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करते. ठीक आहे, सरकारी रोखे जे आहेत मित्रांनो त्याची खरेदी विक्री करते आरबीआय. ठीक आहे, यामध्ये ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये आरबीआय मुख्यत्वे जे सरकारी रोखे आहेत त्यांची खरेदी विक्री करते असं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये जर म्हटलं तर OMO याच्याद्वारे आरबीआय बाजारात सरकारी सिक्युरिटीची खरेदी विक्री करून प्रणालीमध्ये तरलता नियंत्रित करते असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पर्याय ते चुकीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. चला पुढील 28 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो बघा, बँकेच्या कर्ज खात्याला सामान्यतः NPA कधी
कधी मानला जातो? एनपीए कधी मानला जातो? ठीक आहे. बँकेच्या कर्ज खात्याला सामान्यतः एनपीए, आता एनपीए काय असतं मित्रांनो, एनपीए काय असतो हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. कधी मानला जातो असं विचारलंय, तर त्याची कालावधी आहे मित्रांनो 90 दिवसापेक्षा जास्त काळ व्याज हप्ता थकीत. ठीक आहे, म्हणजे 90 दिवसापेक्षा पेक्षा जास्त तुम्ही एखादा हप्ता थकीत केला की याच्यामध्ये एनपीए मानला जातो मित्रांनो. आता एनपीए म्हणजे काय मित्रांनो? नॉन परफॉर्मिंग ऍसेट असं आपण म्हणू शकतो. याचा फुल फॉर्म देखील आपल्याला माहिती पाहिजे. नॉन परफॉर्मिंग ऍसेट असं आपल्याला त्याच्यामध्ये गृहीत धरलं जातं मित्रांनो. म्हणजे सामान्यतः कर्जाच्या व्याजाची जी पण किंमत आहे, मुद्दल आहे, ती 90 दिवसापेक्षा जास्त काळ थकीत राहिले तर तेव्हा ते जे खातं आहे ते मित्रांनो ते मानलं जातं एनपीए. ठीक आहे, एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट. ठीक आहे, याच्यामध्ये वर्गीकृत केलं जातं, मानलं जातं असं म्हणायला हरकत नाही. चला पुढील आपल्याला काय दिलेलं मित्रांनो, 29 नंबरचा प्रश्न बघा. 29 नंबरचा, केवायसीचा मुख्य उद्देश काय? केवायसी आपल्याला याचा फुल फॉर्म देखील परीक्षेला भरपूर वेळेस आलेला आहे. केवायसी याचा फुल फॉर्म देखील आपल्याला माहिती पाहिजे, उद्देश देखील माहिती पाहिजे. आता केवायसीचा फुल फॉर्म काय मित्रांनो? नो युअर कस्टमर. ठीक आहे, नो युअर कस्टमर हा फुल फॉर्म झाला. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग्राहकाची ओळख व पत्ता पडताळणे. ठीक आहे, याचा मुख्य उद्देश काय आहे? ग्राहकाची ओळख व पत्ता पडताळणे. आता याच्यामध्ये ग्राहकाची ओळख, पत्ता, आवश्यक जी पण माहिती आहे ती पडताळून गैरव्यवहार किंवा मनी लॉन्ड्रिंगचे जे केसेस आहेत मित्रांनो त्याचा धोका कमी करणे हा केवायसीचा उद्देश असतो, मुख्य उद्देश आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचा आपल्याला मुख्य उद्देश देखील इथे विचारला जाऊ शकतो कधी कधी. तर यामध्ये जर म्हटलं तर ग्राहकाची ओळख, पत्ता आणि जी पण आवश्यक माहिती आहे ती पडताळून जे पण गैरव्यवहार आहे ते हँडल केले जातात किंवा मनी लॉन्ड्रिंगचा जो धोका आहे तो कमी केला जातो. तर हा केवायसीचा मुख्य उद्देश आहे असं आपण बाकी म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. 30 नंबरचा प्रश्न आहे, आयएफसी कोड. ठीक आहे, आयएफएससी कोड चा वापर मुख्यतः कशासाठी केला जातो? महत्वाचा प्रश्न आहे. मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का आयएफएससी हा कोड किती अंकाचा असतो? 11 अंकाचा. 5 नंबरचं जर म्हटलं तर अक्षर किंवा अंक काय असतं तर 0 असतं. याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे दोनदा. हा किती अंकाचा असतो, किती अंक किंवा अक्षराचा असतो, तर याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे मित्रांनो परीक्षेसाठी. आणि असा देखील प्रश्न विचारला जातो की हा कशासाठी वापरला जातो? तर हा कशासाठी वापरला जातो? शाखेची ओळख पटवण्यासाठी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याचा कधी कधी आपल्याला जर म्हटलं तर फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. तर मग आपल्याला फुल फॉर्म काय सांगता येईल मित्रांनो? आयएफएससीचा आपल्याला माहिती पाहिजे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. ठीक आहे, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला हा 11 अंकाचा असतो हे महत्वाचं आहे. आणि शेवटला जर म्हटलं तर 5 नंबरचा अंक किंवा अक्षर काय असतं ते नेहमी प्रत्येक बँकेचं 0 हे आपल्याला असतं ते माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त बाकीची माहिती बघा आपल्याला पुढे. 31 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. तर बघा सांगितल्याप्रमाणे पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आता 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला ज्या टेस्ट आपण सुरू केलेल्या आहेत मित्रांनो त्या टेस्ट बद्दल माहिती देतो आणि बाकी आपल्या नोट्स बद्दल माहिती देतो मित्रांनो. ठीक आहे, टेस्ट नोट्स अतिशय महत्त्वाचे असणार आहे या जिल्हा बँकेच्या परीक्षेसाठी स्पेशल. आपण संभाव्य प्रश्न पत्रिका ज्या तयार केलेल्या त्याही देतोय आणि नोट्स देखील देतोय. आता ऑफर मध्ये मी तुम्हाला शेवटला ऑफर सांगणार आहे याच व्हिडिओच्या मध्ये. ठीक आहे, तर आता बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण 4 ते 5 मिनिटं या टेस्ट विषयी माहिती बघूयात किंवा हे जे पीडीएफ आहे सध्या आपण बघत आहोत हे पीडीएफ जे आपण संभाव्य प्रश्न पत्रिका तयार केल्यात ते कसं भेटतील त्याच्याबद्दल माहिती देतो. जर तुम्हाला बघायची नसेल तर थोडासा व्हिडिओ तुम्ही पुढे स्किप करू शकता. ठीक आहे, आता बघा आता याच्यामध्ये जर बघा म्हटलं तर आपण या अतिशय महत्त्वाच्या संभाव्य टेस्ट सुरू केलेल्या आहेत मित्रांनो. समजून घ्या याच्यामध्ये काय काय असणार आहे. ही टेस्ट सिरीज आपण जर म्हटलं तर 13 तारखेपासून सुरू केलेली आहे मित्रांनो. आज 14 तारीख आहे. आज 2-3 पेपर आपल्याला टोटल आतापर्यंत भेटून जातील याच्यामध्ये. आता ही टेस्ट सिरीज आपण कशी सुरू केलेली ते पहिले पण सांगतो. जसं की हा आपला पहिला पेपर आहे. डेमो पेपर सर्वांना भेटून जाईल. टेलिग्राम वरती तुम्ही जाऊन बघू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आता याच्यामध्ये बघा सेम असेच पेपर तुम्हाला रोज संभाव्य प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी दिल्या जाणार. पहिल्यांदा बघा सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत. सर्व प्रश्न असे ब्लँक मध्ये दिलेले आहेत जे की तुम्ही बघू शकता. टोटल आपल्याला 90 प्रश्न. प्रत्येक विषयावरती जेवढे प्रश्न आहेत ना तेवढ्या प्रश्नाची संख्या असणार. ठीक आहे, प्रत्येक विषयानुसार बघा जसे की 5 नंबरचा प्रश्न आपल्याला संगणक माहिती तंत्रज्ञान याचे प्रश्न आहेत. तर जो आपल्याला अभ्यासक्रम आहे सांगली जिल्ह्यासाठी स्पेशल या टेस्ट सुरू केलेल्या आहेत त्या अभ्यासक्रमानुसार हे सर्व टेस्ट भेटतील. पुढे लगेच आपल्याला उत्तर तालिका आन्सर की बघण्यासाठी भेटेल आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर लगेच तुम्हाला जर टोटल जेवढे पण 90 प्रश्न आहे प्रत्येक एका प्रश्नाचं स्पष्टीकरण बघण्यासाठी भेटेल. जे पण उत्तर असेल ते उत्तर, त्याचं जे स्पष्टीकरण असेल ते स्पष्टीकरण आणि इतर जे पर्याय आहेत ते का नाही किंवा त्याच्याबद्दल इतर माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. बघा दुसरा प्रश्न त्याच्याविषयी आपल्याला त्याचं उत्तर, त्याच्याविषयी माहिती, स्पष्टीकरण आणि इतर पर्यायांची माहिती. गणित बुद्धिमत्ताचं देखील जे स्पष्टीकरण आहे ते अतिशय डिटेलमध्ये दिलेलं
दिलेला आहे. बाकी जेवढे काय महत्त्वाचे मुद्दे असतील त्यांचे अतिशय डिटेलमध्ये आपल्याला स्पष्टीकरण दिलंय, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहे. बघा, अशा स्वरूपामध्ये गणित बुद्धिमत्ता, संगणक व माहिती तंत्रज्ञान, इंग्लिश वगैरे सर्वांचं एकदम डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्या या टेस्टमध्ये. इंग्लिशचं जरी म्हटलं तर आपल्याला पेपरला प्रश्न आला तर हे आता आपल्याला जसं की इथं करेक्ट सेंटेन्स ओळखायचं होतं, तर याच्यामध्ये का नाही आलं, याचं उत्तर हे का आलं, याच्याबद्दल माहिती, हे चुकीचे का आहेत, याच्याबद्दल माहिती, संपूर्ण माहिती मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेली आहे मित्रांनो. अशाच प्रकारचं गणिताचं देखील स्पष्टीकरण भेटून जाईल. तर हे झालं आपलं टेस्टचं, जे ह्या ज्या टेस्ट सुरू केलेल्या आहेत बघा, संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे अशा स्वरूपामध्ये. तर या टेस्टची किंमत आपण ठेवलेली आहे 139 रुपीज मित्रांनो. याच्यामध्ये टोटल किती टेस्ट भेटतील तुम्हाला? 20 टेस्ट भेटतील पेपर होईपर्यंत. रोज 1-2 पेपरला आपल्याला 1-2 टेस्ट सोडवण्यासाठी दिल्या जातील. संपूर्ण स्पष्टीकरण लगेच टेस्ट सोबतच तुम्हाला दिलेलं असतं मित्रांनो. पहिल्यांदा सोडवा, आन्सर की चेक करा आणि त्याचं समजलं नाही तर खाली संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला दिसून येईल. या 20 टेस्ट आपल्या 31 ऑगस्ट पर्यंत आपण कव्हर करून घेणार आहेत, पूर्ण करून घेणार आहेत. त्याचा उद्देश असाच आहे की परीक्षेच्या अगोदर तुमची जास्तीत जास्त तयारी व्हावा आणि सर्व जे आहे तुम्हाला जे पण प्रश्न आणि इतर माहिती सर्व अवगत व्हावी. ठीक आहे, तर याचा एवढाच उद्देश असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, सर्वांची किंमत आपण एवढी ठेवलेली आहे. आता या टेस्ट रोज तुम्हाला 1-2 सोडवण्यासाठी दिल्या जातात, एका सोबत तुम्हाला दिल्या जात नाही. आता हा व्हिडिओ जर तुम्ही 7-8 दिवसानंतर जरी बघत असाल तर तोपर्यंत आपल्या 9-10 टेस्ट आरामशीर झालेले असणार. जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, पेमेंट करण्यासाठी हा नंबर आहे बघा, हा नंबर पेमेंटसाठी दिलेला आहे. या नंबरवरती जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता, केव्हाही पाठवा, आता हा व्हिडिओ बघत असाल किंवा 9-10 दिवसांनी हा व्हिडिओ बघत असेल, तोपर्यंतच्या झालेल्या सर्व टेस्ट तुम्हाला वन टाइम सेंड केल्या जातील आणि त्याच्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत रोज तुम्हाला सोडवण्यासाठी 1-2 टेस्ट व्हॉट्सअप ग्रुपवरती दिल्या जातील. त्यासाठी जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता, लगेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवली जाते. मागील झालेल्या टेस्ट ज्या पण आहेत त्या लगेच तुम्हाला सर्व पाठवल्या जातात आणि तिथून पुढे टेस्ट आपल्याला सोडवण्यासाठी ग्रुपची लिंक दिली जाते. तिथे रोज तुम्हाला व्हॉट्सअपवरती 1-2 टेस्ट सोडवण्यासाठी दिल्या जातात. टेस्टचं स्वरूप जर म्हटलं तर आपल्या जेवढं पण बँकिंग सहकारची जेवढी प्रश्नांची संख्या आहे ती त्याच्यानुसारच आपण या टेस्ट तयार केलेल्या आहेत. अभ्यासक्रमानुसार टेस्टचे वैशिष्ट्य वगैरे बघू शकता, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. टोटल 20 टेस्ट आपल्या 31 ऑगस्टच्या अगोदर कव्हर करून घेतल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपले टेस्ट सिरीज सुरू केलेली किंमत असणार आहे 139. पाहिजे असेल तर कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहेत आणि दोन्ही नंबर व्हॉट्सअपसाठी देखील आहे. कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. पेमेंट असणार आहे 139 रुपीज. ठीक आहे, या टेस्ट सिरीजला जॉईन व्हायला विसरू नका आणि याच्यामध्येच हे जे आपण सध्या पीडीएफ सोडवत आहोत तर त्याच टेस्टचं हे पीडीएफ आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे तुम्हाला टेस्ट रेग्युलर भेटत जाणार आहे मित्रांनो. सोडवण्यासाठी ही टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची असणार आहे. समजून आलं? 20 टेस्ट पूर्ण करून घेतल्या जातील. रोज 1-2 टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी दिले जातील. स्पष्टीकरणासोबत 31 ऑगस्ट पर्यंत 20 टेस्ट पूर्ण करून घेतल्या जातील. ठीक आहे, तर जॉईन व्हायला विसरू नका. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण जिल्हा बँकेसाठी 4-5 वर्षापासून आता आपण नोट्स तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय. तर या नोट्स आपल्याला सांगली जिल्ह्यासाठी देखील आपण तयार केलेल्या आहेत मित्रांनो. तर अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, सर्व विषयांची डिटेलमध्ये आपल्याला नोट्स भेटणार आहेत. टेस्ट आणि नोट्ससाठी वापर देखील असणार आहे, थोडं लगेच पुढे सांगणार आहे मी. तर नोट्सची किंमत ठेवलेली आहे 229. आता या 229 मध्ये नक्की तुम्हाला काय भेटणार आहे? याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, संगणक व माहिती तंत्रज्ञान हे सर्व तुम्हाला बँकिंग सहकार वगैरे सर्व विषयांच्या प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेस किंवा 200 पेजेसच्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. याच्या व्यतिरिक्त 90 पेक्षा किंवा 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मागील झालेल्या उत्तरासोबत भेटून जातील. याच्यामध्ये लेटेस्ट झालेल्या जिल्हा बँकेच्याच फक्त या प्रश्नपत्रिका असणार आहे आणि प्रत्येक जिल्हा बँकेचा अभ्यासक्रम हा सारखाच होता. त्याच्यामुळे काय होतं, मागील क्वेश्चन पेपर मधून आहे ना, बँकिंग सहकार म्हणा, TK संगणक म्हणा, याचे जे प्रश्न आहेत ना खूप सारे ॲज इट इज रिपीट होतात, कॉपी पेस्ट होतात. कारण सर्व महत्त्वाचे टॉपिक आहेत ते प्रत्येक जिल्ह्यासाठी विचारले जातात आणि मागील क्वेश्चन पेपर मधून भरपूर प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून आपण या क्वेश्चन पेपर कलेक्ट करत आलेलो आहे. टोटल 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सर्व जिल्ह्यांच्या भेटून जातील, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठीक झालेल्या. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका भेटतील आणि बाकी या 7 ते 8 विषयांच्या सर्व विषयांच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट स्वरूपामध्ये 100 ते 150 किंवा 200 पेजेसच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स दिल्या जातील. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला थोडक्यात स्वरूप देखील दाखवून घेतो. जसं की बँकिंग सहकारच्या आपल्या या नोट्स आहेत मित्रांनो. यामध्ये बघा डिटेलमध्ये
प्रत्येक नोट्स अशा स्वरूपामध्ये असणार. जसं की इथं बँकिंगचे विषय दिलेत, म्हणजे आपल्याला अनुक्रमणिका आपण समजू शकतो, बँकिंग आणि सहकार. आता बघा आपण किती डिटेलमध्ये काढलेलं आहे. जसं की बँकिंगची मूलभूत माहिती, हा आपला पहिलं प्रकरण झालं. तर याच्यामध्ये एवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते कव्हर केले. सहकारची ओळख, याच्यामध्ये एवढे महत्त्वाचे पॉईंट ते कव्हर केले. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा टॉपिक सुरू झाला, तर इथं 2 नंबरचा टॉपिक सुरू झाला. याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट, याच्यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व कव्हर केले. आता ही अनुक्रमणिकाच तुम्ही बघू शकता किती डिटेलमध्ये आपण संपूर्ण टॉपिक कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. बघा, कारण 40 गुणांसाठी आपल्याला विचारले जाणार आहेत प्रश्न, तर त्या हेतूने संपूर्ण डिटेलमध्ये काढले. याच्या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न नुसते विचारले जातात, योजना म्हणा, आरबीआय म्हणा, नाबार्ड, त्याच्यानंतर रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट, हे संपूर्ण याची पुन्हा इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, आपलं जसं की इथून सुरू झालं, आता प्रकरण पहिलं बँकेची जी पण मूलभूत माहिती, ती माहिती त्याच्यामधील फक्त पहिला हा टॉपिक आहे. पहिला टॉपिक, त्याच्यामध्ये महत्त्वाचे आयएमपी पॉईंट, बाकी इतर माहिती, वैशिष्ट्य हे सर्व दिले. हे सर्व झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर. ठीक आहे. हे झाल्यानंतर लगेच आपला इथेच लगेच दुसरा पॉईंट इथं सुरू झालेला आहे. फक्त पॉईंट सुरू झालाय, प्रकरण नव्हे. ठीक आहे. तर बघा, दुसऱ्या प्रकरणाची पॉईंटची संपूर्ण माहिती, आयएमपी पॉईंट वगैरे, त्याच्यावरती महत्त्वाचे आयएमपी प्रश्न लगेच इथं आपण ऍड केले. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच तिसरा पॉईंट झाला, चौथा पॉईंट झाला, त्याच्या आयएमपी प्रश्न इथं बघा, चौथा पॉईंट ऍड झाला, त्याच्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती अशी दिली. त्याच्यानंतर लगेच त्याच्यावरती आयएमपी महत्त्वाचे प्रश्न उत्तर. ठीक आहे. थोडंसं खाली घेतो डायरेक्टली प्रकरण दुसरं. बघा, आता प्रकरण दुसरं हे सुरू झालं आत्ताशी. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा त्याची माहिती, डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली असते. ठीक आहे. त्याच्यावरती लगेच महत्त्वाचे आयएमपी प्रश्न उत्तर, लगेच दुसरा पॉईंट, त्याची माहिती आणि लगेच त्याचे प्रश्न उत्तर. तर या स्वरूपामध्ये बँकिंग व सहकारच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील मित्रांनो. तर हे आपल्या याच्यामध्ये सर्व काय असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याची किंमत असणार आहे आपली 229. याच्यामध्ये 7 ते 8 विषयाच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असतील आणि मागील 95 प्लस प्रश्नपत्रिका उत्तरासोबत डिटेलमध्ये असतील मित्रांनो. ठीक आहे. यांची एकत्रित किंमत ठेवली होती आपण 229. तुम्ही दोन्ही वेगवेगळं न घेता एकत्रित देखील घेऊ शकता. एकत्रित म्हणजे कसं मित्रांनो, संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी करू शकता. याच्यामध्ये मॉक टेस्ट, म्हणजे आपल्या ज्या नोट आता ज्या टेस्ट आपण सुरू केलेल्या आहेत, ज्याची किंमत आपण 139 रुपये ठेवली होती, प्लस ते 229. ठीक आहे. तर त्यांची एकत्रित किंमत आपण किती ठेवली, 299 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला सर्व नोट्स भेटतील. नोट्समध्ये जर म्हटलं तर या सर्व विषयांच्या, याच्यामध्ये बँकिंग, सहकार, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी सर्व काही असणार आहे. ठीक आहे. आणि बाकी मागील 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला इथे भेटून जातील. आणि टेस्ट सिरीज जर म्हटलं तर ज्या आपल्या 20 टेस्ट आहेत त्या आपण सुरू केलेल्या आहेत, त्या टेस्ट देखील तुम्हाला इथं सर्व भेटतील. किती किमतीमध्ये, 299 रुपीजमध्ये हे आपण ऑफर लावलेली आहे. तर 299 तुम्ही कोणत्याही नंबरवरती पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहेत आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहे. ठीक आहे. एकच फी मध्ये तुम्हाला सर्व काही भेटून जाईल मित्रांनो. तर याला देखील तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. एकत्रित घेतलं तर तुम्हाला टेस्ट पण भेटतील, नोट्स पण भेटतील कमी किमतीमध्ये. तर लवकरात लवकर जॉईन व्हा आणि जेवढ्या पण आपल्या टेस्ट होतील, आता जो आपला पीडीएफ आहे ते देखील याच नोट्समध्ये तुम्हाला सर्व काही भेटून जाईल स्पष्टीकरणासोबत. हे पीडीएफ देखील जर म्हटलं तर दाखवायचं, जर म्हटलं तर बघा, आता हा प्रश्न चालू आहे तर थोडंसं फक्त पीडीएफ दाखवतो. हे देखील डिटेलमध्ये सोडून घेतलेलं आहे. थोडंसं खाली घेतो बघा. आता खाली घेतलं जसं की आपण बँकिंगचे प्रश्न बघत आहोत, तर डायरेक्टली बँकिंगचे प्रश्न आपण घेऊयात, पहिल्यांदा बघूयात. तर बघा, इथं बँकिंगचे प्रश्न सुरू झालेले आहेत मित्रांनो. तर थोडंसं आता मार्क करत नाही. इथं बघा, आज जसं की आपल्याला CTS म्हटलेलं आहे. CTS म्हणजे काय, लगेच त्याचा फुल फॉर्म, त्याचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. थोडक्यात समजण्यासाठी इमेज देखील इथं दिली आहे. बाकी पर्याय कोणते नाही आहेत ते विचारले. त्याच्यानंतर बाकी दुसरा पर्याय प्रश्न सुरू झाला, त्याच्याविषयी माहिती, इतर आपल्याला स्पष्टीकरण आणि बाकीच्या पर्यायांची देखील इथं माहिती दिलेली असते. ठीक आहे. ज्या पर्यायांची महत्त्वाची माहिती देणं गरजेचं आहे मित्रांनो, ती माहिती देखील तुम्हाला इथे ऍड केलेली असते. तर या स्वरूपामध्ये आपल्या या सर्व नोट्स आहेत आणि बाकी आपण टेस्ट सिरीज देखील सुरू केलेली आहे मित्रांनो. दोन्ही एकत्रित जॉईन करू शकता 299 मध्ये. आणि जर तुम्हाला फक्त टेस्ट पाहिजे असेल तर 139 मध्ये, फक्त नोट्स पाहिजे असेल तर 229 मध्ये. तुम्ही कोणताही पेमेंट करा, कोणताही स्क्रीनशॉट पाठवा. जेवढं पेमेंट केलं असेल तुम्हाला टेस्टसाठी टेस्ट केलं तर टेस्ट सर्व भेटून जातील, नोट्ससाठी केलं तर नोट्स सर्व भेटून जातील. दोन्ही एकत्रित पाहिजे असेल तरी तुम्ही 299 करून सर्व मिळवू शकता एकासोबत. ठीक आहे. तर अशा प्रकारची आपली ही नोट्स आणि टेस्ट आणि नोट्सची माहिती इथं मी सांगून घेतलेली आहे. चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. तर बघा, आता आपल्याला पुढील 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, NEFT याचे पूर्ण रूप काय, फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला काय सांगता येईल, ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. NEFT म्हणजेच आपल्याला सांगता येईल नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही भारताची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधी जी एक प्रणाली आहे मित्रांनो, निधी ट्रान्सफर करण्याची एक प्रणाली आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे. बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत.
पुढे बघा आपल्याला म्हटलेले आरटीजीएस व्यवहाराचे वैशिष्ट्य कोणते. आरटीजीएस व्यवहाराचे वैशिष्ट्य आपल्याला विचारलेत मित्रांनो. तर काय वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी, व्यवहार रिअल टाइम आणि ग्रॉस सेटलमेंट पद्धतीने होतो. ठीक आहे. थोडक्यात आरटीजीएसचा फुल फॉर्म देखील हाच आहे मित्रांनो, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे. आणि याचं जर म्हटलं तर मुख्य वैशिष्ट्य तेच आहे, व्यवहार रिअल टाइम आणि ग्रॉस आपण म्हणू शकतो सेटलमेंट पद्धतीने होतो अशा प्रकारचं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हेच इथं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकी जर म्हटलं तर बघा इथं जर म्हटलं तर व्यवहार बॅच मध्येच होतो अशा प्रकारचं, हे चुकीचं आहे मित्रांनो. आता इथं बॅच सेटलमेंटचा देखील प्रकार असतो मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर तो पारंपरिक पद्धतीशी संबंधित आहे. कोणतं पारंपरिक आपण म्हणू शकतो, आता जस्ट आपण त्याच्याविषयी माहिती बघितली, NEFT. ठीक आहे. हा जो बॅच सेटलमेंटचा देखील एक प्रकार आहे मित्रांनो, बॅच सेटलमेंट, तर तो NEFTच्या पारंपरिक पद्धतीशी संबंधित आहे असं आपण लक्षात ठेवा. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे देखील चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं काही एवढं आपल्याला माहीत करण्याची गरज नाही. पुढे बघा आपल्याला पुढे 33 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. UPIचे पूर्ण रूप विचारले मित्रांनो. UPIचे पूर्ण रूप. इथं बहुतेक विद्यार्थी इथं चुका करतात मित्रांनो. ऑलरेडी हा प्रश्न देखील भरपूर वेळेस आलेला आहे, परंतु तुमची रिव्हिजन इथं पाहिजे. त्याच्यामुळे जेवढे पण महत्त्वाचे IMP प्रश्न ते मी पुन्हा ऍड केलेले आहेत मित्रांनो. मागील क्वेश्चन पेपरमध्ये देखील 4-5 वेळेस तुम्हाला हा प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे. तर याचं आपल्याला योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, युनिफाईड पेमेंट्स, इथं पेमेंट्स आहे हे लक्षात ठेवा. काही वेळेस विद्यार्थी काय करतात इथं बघा, याचं हे उत्तर सिलेक्ट करतात. इथे बहुतेक जण चुका करतात. इथं आपल्याला पेमेंट आहे आणि इथं पेमेंट्स आहे, इथं यस जोडलेला आहे. इथं बहुतेक 100% विद्यार्थ्यांची चुका होतात मित्रांनो. युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे पण बरोबर आहे, फक्त इथं यस जोडलेला नाहीये वरती. ठीक आहे. आणि इथं खाली यस जोडलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या, कारण इथेच तुमचे मार्क जातात मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यस जोडलेलं जे पेमेंट्स आहेत मित्रांनो, ते आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि UPI ही महत्वाचं जर म्हटलं तर कोणी विकसित केली असं देखील प्रश्न विचारला जातो. UPI ही प्रणाली, पेमेंट प्रणाली कोणी विकसित केली असं विचारलं जातं. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, NPCL. ठीक आहे. कालच याच्यावरती आपण चर्चा केलेली मित्रांनो. UPI ही NPCL द्वारे विकसित केलेली डिजिटल पेमेंट प्रणाली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मोबाईलद्वारे बँक खात्यामधून जलद पैसे पाठवता येतात. कशाच्या मार्गाने, UPIच्या माध्यमाने. जसे की प्रत्येक आपण जर म्हटलं तर फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन कशाचाही वापर करत असाल तर ते सर्व पेमेंट UPIच्या माध्यमाने होत असतात. आणि UPI ही पेमेंट जी प्रणाली आहे किंवा आपल्याला म्हणू शकतो ही कोणी विकसित केलेली आहे, तर NPCL. ठीक आहे. हिने आपल्याला विकसित केलेले बघण्यासाठी भेटते. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. आता इथं हे महत्त्वाचं फक्त लक्षात घ्या, इथं युनिफाईड पेमेंट्स मध्ये इथं यस जोडलेलं आहे, ते आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी सर्व पर्याय इथं चुकीचे आहेत. तर बघा पुढील 34 नंबरचा प्रश्न, CTS म्हणजे काय. CTS म्हणजे काय मित्रांनो. ठीक आहे. याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलाय थोडक्यात, आणि हे कशासाठी कार्य करतं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याचा फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल चेक ट्रंकेशन सिस्टीम. ठीक आहे. चेक ट्रंकेशन सिस्टीम म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि याचं कार्य काय आहे मित्रांनो नक्की. आता CTS मध्ये चेकची जी प्रतिमा आहे व जी पण आवश्यक माहिती आहे ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते त्याची, आणि त्यामुळे चेक क्लिअरिंग अधिक जलद गतीने होते. असं देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की चेक क्लिअरिंग अधिक जलद गतीने करण्यासाठी कशाचा वापर केला जातो किंवा काय उपयोगी येतं. तर आपण म्हणू शकतो CTS. ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टीमचा उपयोग केला जातो मित्रांनो. ही आपल्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेलं मित्रांनो. CASA. ठीक आहे. CASA मध्ये C आणि SA चा अर्थ काय मित्रांनो. ठीक आहे. म्हणजेच करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, म्हणजे करंट अकाउंट प्लस सेव्हिंग अकाउंट याचा अर्थ होतो CASA. ठीक आहे. अशा प्रकारचा. आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो, याच्यामध्ये रेशिओ काढण्यासाठी. ठीक आहे. रेशिओ महत्वाचा असतो याच्यामध्ये, तर त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट हे आपल्याला लगेच लक्षात येऊन जाईल. इथं प्लस हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. करंट अकाउंट प्लस सेव्हिंग अकाउंट याला म्हणतात CASA. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढील बघा 36 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे.
तर आपल्याला 36 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, प्युअरिटी सेक्टर लँडिंग मध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं? तर कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे? 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मोठे लक्ष जर म्हटलं तर मोठे लक्ष आपल्याला उद्योगांना इथं जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो PSL झालं, जे हे आपल्याला लक्ष म्हणता येणार नाही, म्हणजे सॉरी याचं हे लक्ष म्हणता येणार नाही, हे मोठ्याच्या उद्योजकांसाठी, हे कृषीसाठी मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा प्रश्न काय दिलेला आहे, MCLR. ठीक आहे, MCLR चे पूर्ण रूप काय मित्रांनो? याचं आपल्याला पूर्ण रूप सांगायचं आहे. तर मग याचा आपल्याला फुल फॉर्म काय सांगता येईल मित्रांनो? मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट. ठीक आहे, ऑप्शन ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स, ठीक आहे, बेस लेंडिंग रेशिओ. ठीक आहे, लेंडिंग रेशिओ म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. बाकीचे जे आहेत ते चुकीचे आहेत मित्रांनो. चला, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल, आपल्याला MCLR हा बँकेच्या कर्ज दर निश्चित करण्यासाठी वापरला जातो. असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, बँकेचा कर्ज दर निश्चित करण्यासाठी काय वापरलं जातं? तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, MCLR. ठीक आहे, म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेशिओ. ठीक आहे, किंवा रेशिओ नाही, रेट. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बेंचमार्क लेंडिंग रेट फ्रेमवर्क आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील बघा आपल्याला 38 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? तर आपल्याला प्रश्न दिलाय बेसेल 3 मुख्यतः कशाशी संबंधित आहे मित्रांनो? हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, आणि याचा उद्देश काय आहे असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता हा कशाशी संबंधित आहे मित्रांनो? बँकिंग क्षेत्रातील भांडवली पर्याप्त व जोखीम व्यवस्थापन. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर झालं मित्रांनो. बँकिंग क्षेत्रामधील भांडवल जे पर्याप्त आहे त्याच्यामध्ये जर म्हटलं तर, आणि त्यासोबत जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर या संदर्भात याचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो, बेसल 3चा जर म्हटलं तर उद्देश बँकेची जर म्हटलं तर जी पण भांडवली क्षमता आहे किंवा लिक्विडिटी म्हणू शकतो आणि रिस्क मॅनेजमेंट मजबूत करणे हा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. ठीक आहे, समजून घ्या मित्रांनो, भांडवली क्षमता, लिक्विडिटी आणि रिस्क मॅनेजमेंट मजबूत करणे हा आपल्याला बेसल 3चा मुख्य उद्देश आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. तर इथं तेच आपल्याला दिलेलं आहे, तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील बघा 39 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? DICGC. ठीक आहे, DICGC अंतर्गत एका बँकेतील एका ठेवीदारांच्या ठेवींचा विमा कितीपर्यंत आहे? ठीक आहे, एका बँकेतील एका ठेवीदाराचा जो ठेवींचा विमा आहे मित्रांनो तो कितीपर्यंत आहे मित्रांनो? तर तो असतो 5 लाखापर्यंत. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. DICGC अंतर्गत एका बँकेतील एका ठेवीदारांच्या ठेवीचा विमा 5 लाखापर्यंत असतो मित्रांनो. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर पुढील प्रश्न बघा 40 नंबरचा प्रश्न. आता 40 नंबरचा प्रश्न बघा, बँकिंगचा शेवटचा प्रश्न चालू आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, फायनान्शियल इन्क्लुजनचा मुख्य उद्देश काय मित्रांनो? ठीक आहे, म्हणजेच याचा मराठी अर्थ काय होतं मित्रांनो? बघा आपल्याला म्हणता येईल वित्तीय समावेशन किंवा आर्थिक समावेशन. ठीक आहे, आपल्याला असा मराठी अर्थ सांगता येईल. तर आपल्याला इथं तेच विचारलंय मित्रांनो, फायनान्शियल इन्क्लुजनचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो? तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 सर्वांना वित्तीय सेवापर्यंत पोहोच उपलब्ध करून देणं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजेच समाजातील सर्व घटकांना बँक खाते, कर्ज, विमा, पेमेंट आणि इतर वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे आपल्या सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, म्हणजेच आपण याचा अर्थ काय झाला मित्रांनो? थोडक्यात जे पण आता याचा अर्थ झाला मित्रांनो, वित्तीय समावेशन किंवा आर्थिक समावेशनचा मुख्य उद्देश काय? मग याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो? बँक खाते किंवा आपल्याला इतर जेवढे पण आहेत जे आहेत समाजातील सर्व घटकांना बँक खाते, कर्ज, विमा, पेमेंट आणि इतर वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बँका बंद करणे हा तर उलटा उद्देश झाला डायरेक्टली. चला पुढे जर म्हटलं तर पुढे आता चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे 10 प्रश्न ऑलरेडी आपण इथं बघितलेले आहेत मित्रांनो. फक्त उत्तर देतो डायरेक्टली. तुम्ही जर म्हटलं तर आपला जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता. याचं मी काही स्पष्टीकरण देत बसणार नाही, कारण ऑलरेडी पहिल्या भागामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये आणि इतर माहिती देखील आपण बघितले, सर्व स्पष्टीकरण बघितलेलं आहे मित्रांनो. इथं मुख्य निवडणूक आयुक्त विचारले मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा. ऑप्शन क्रमांक बी ज्ञानेश कुमार. ठीक आहे, जुलै 2024 मध्ये महाराष्ट्राचे भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कुठे झाला? तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. फक्त थोडक्यात उत्तर प्रश्नाची उत्तर सांगतोय. पुढे आपल्याला बाकीचे राहिलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण घ्यायचंय. नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी कोणत्या वर्षाची आहे मित्रांनो?
तर आपल्याला 2025 मध्ये, आणि याचं महत्त्वाचं स्पष्टीकरण मित्रांनो मागील जर म्हटलं तर मागील 2002चं होतं मित्रांनो. आता याच्यामध्ये महत्त्वाचं स्पष्टीकरण मागच्या याच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर ब्रिक्सची आपल्याला त्याच्या ब्रिक्स विषयी माहिती विचारलं होतं, तर ते आता भारतामध्ये आलेले मित्रांनो. कोणत्या देशाकडे आहे? भारतामध्ये 2026 मध्ये. त्याच्यानंतर जर म्हटलं तर आता कांद्याला जो आहे एक भाव जो आहे मित्रांनो तो आलेला आहे 2125 प्रति क्विंटल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये तांदळाच्या याच्यामध्ये विचारलं होतं मित्रांनो, तर ते 80 कोटीपेक्षा जास्त आहे. किती लाभार्थ्यांना फायदा झाला? तर 80 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना. ऑलरेडी याचं बघितलेलं आहे आपण, फक्त पण आता थोडक्यात उत्तर बघत आहोत. बाकी जर म्हटलं तर थीम कोणती आहे मित्रांनो 15 ऑगस्टची आपल्याला म्हटलेलं आहे इथं थीम कोणती आहे, तर आपल्याला विकसित भारत @2047 ही आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर आपल्याला BWFचं आपल्याला जी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होणार आहे, म्हणजे आयोजित पुढे तर नवी दिल्ली मित्रांनो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला FCL जर म्हटलं तर कोर्स करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे मित्रांनो? भावना कंठ, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघूयात मित्रांनो शेवटचा प्रश्न. तर भारत इस्रायलमध्ये जर म्हटलं तर BIA कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो? तर गुंतवणूक. ठीक आहे, आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला आता पुढे जर म्हटलं तर इंग्लिशचे प्रश्न आता आपण बघूयात. इंग्लिशचं जर म्हटलं तर ऑलरेडी स्पष्टीकरण मराठी भाषेमध्ये मी दिलेलं आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये, तरी देखील आपण थोडक्यात इथं बघूयात कशा प्रकारचे काय प्रश्न आलेत. आता इथं जर म्हटलं तर फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न इथं आलेला आहे मित्रांनो. चला आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांनी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा. जे पण प्रश्न मी सोडून घेत आहे त्याचे उत्तर तुम्हाला देखील देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा इथं जर म्हटलं तर नेदर, ठीक आहे, नेदर आणि नॉर याच्यामध्ये जर म्हटलं तर वर्बच्या जवळ सब्जेक्ट नुसार येते. ठीक आहे, येथे जर म्हटलं तर जवळचा सब्जेक्ट आपल्याला म्हटलेला आहे कोणता दिलाय? जवळचा सब्जेक्ट हा दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा प्लुरल आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जर म्हटलं तर आर योग्य हा पर्याय होईल मित्रांनो, कारण तिथं आर वापरायला लागेल मित्रांनो. स्पष्टीकरण वगैरे तसं आपण आपल्या याच्यामध्ये दिलेलंच आहे, काळजी करू नका. जेव्हा आपली टेस्ट सिरीज तुम्ही लावणार त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये समजून व्यवस्थित सांगितलेलं आहे. पुढे बघा 52 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो? आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथे निवडायचं होतं मित्रांनो. योग्य उत्तर कोणतं असणार आहे? ठीक आहे, आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला भूतकाळात न घडलेल्या परिस्थितीसाठी आपण म्हणू शकतो, इथं बघा जेवढे पण वाक्य त्याला आपण म्हणू शकतो हॅड प्लस सब्जेक्ट. ठीक आहे, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस पास्ट आपण म्हणू शकतो, पास्ट वापरतो. ठीक आहे, आणि जर म्हटलं तर परिणामासाठी आपण काय वापरतो? वुड वापरतो. ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ते नंतर आपण जर म्हटलं तर किंवा हॅव वापरतो त्याच्यासोबत. ठीक आहे, आणि प्लस V3चं रूप वापरतो मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला हे बाकीचे जर म्हटलं तर हे पर्याय चुकीचं ठरते, त्याच्यानंतर हे चुकीचं ठरते, हे चुकीचं ठरते. ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. करंट सेंटेन्स आपल्याला ओळखायला सांगितलं होतं मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण इथं ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगू शकतो. पुढे काय आहे? चूज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, इथं पुन्हा तेच आलाय, त्याच टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. आता सिन्स 2020 म्हटलेलं आहे आपल्याला ऑलरेडी या टाईपचा प्रश्न मागील क्वेश्चन पेपरमध्ये दिला होता. तर बघा 2000 पासून काम सुरू झाले असून ते अजूनही चालू आहे असा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर प्रेझेंट परफेक्ट जो टेन्स आहे म्हटलं कंटिन्युअस टेन्स आहे तो योग्य इथं आपल्याला बसणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे बाकीचे सर्व जे टेन्स आहेत ते इथं आपण चुकीचे म्हणू शकतो. जसं की हे चुकीचे मित्रांनो, ऑप्शन B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. कारण जी क्रिया आहे 2000 पासून काम करत असून ती अजूनही सुरू आहे असा त्याचा उद्देश होतो. तर लगेच आपल्याला सिन्स याच्यावरतून या शब्दावरतून या प्रश्नाचं उत्तर सांगता येत होतं. ठीक आहे, बाकी बघा 54 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? इथं एक वाक्य दिलेलं आहे, अ पर्सन हु कॅन यूज बोथ हँड इक्वली वेल इज कॉल्ड. ठीक आहे, आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो सोप्या भाषेमध्ये? तर याचा अर्थ होतो म्हणजे असा आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्याचं योग्य आपल्याला असा एक शब्द निवडायचा, वाक्यासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता वाक्याचा अर्थ आपल्याला समजणं माहिती आहे. याचा अर्थ काय होतो? दोन्ही हातांनी जवळपास दोन्ही हातांनी समान कौशल्य वापरू शकतो, काम करू शकतो अशी व्यक्ती, त्या व्यक्तीला काय म्हणतो? तर हा शब्द तिथे योग्य बसत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, पुढील काय दिलेलं आहे मित्रांनो? याचा आपल्याला अर्थ विचारलाय, एक वाक्य दिले त्याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, आता जर म्हटलं तर हे आजचे काम थांबवणे किंवा आजचा कामाचा जो आहे भाग संपवणे, तर अशा प्रकारचा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर कोणतं बसत आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक B. ठीक आहे, अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथे निवडायचं होतं. कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे बघा? तर याच्यामध्ये जर म्हटलं तर न्यूज आपण हा शब्द जर बघितला, ठीक आहे, न्यूज हा जर म्हटलं तर आपण इथं
याच्यामध्ये बघा इंग्लिशमध्ये पूर्ण पुढे जर म्हटलं तर आपला जेव्हा सिंग्युलर नाव नसतो तेव्हा आपण हा कधी वापरतो मित्रांनो, त्याच्या अगोदर वापरतो. त्यामुळे इज हा योग्य बसतोय तिथे न्यूजच्या पुढे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला न्यूजच्या पुढे इज असायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होते. कारण बाकीचे जर म्हटलं तर जेव्हा आपण प्लुरल वाटत असते तेव्हा इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर आपण याच्यामध्ये सिंग्युलर नाउन म्हणून इज वापरतो न्यूजच्या नंतर. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 57 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. चेंज इन द पॅसिव्ह वाईज. ठीक आहे, चेंज इन टू पॅसिव्ह वाईज आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि एक वाक्य दिलेलं आहे. तर योग्य वाक्य पर्याय कोणतं होते मग याचं बघा व्यवस्थित करून. याच्यामध्ये ऍक्टिव्ह वाईज मधील जर म्हटलं तर आपल्याला बघा पीपल स्पीक इंग्लिश आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. पॉसिव्ह वाईज मध्ये जर म्हटलं तर ऑब्जेक्ट बनते इंग्लिश इज. आता इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे तर पॉसिव्ह वाईज मध्ये ते काय सब्जेक्ट बनेल. ठीक आहे, त्याच्यामुळे सब्जेक्ट बनल्यामुळे आपल्याला इंग्लिश इज असं वापरायला पाहिजे तिथे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला काय होईल मित्रांनो, वॉज तर नाही होणार. त्याच्यानंतर वॉज कुठे बघा आता याच्यामध्ये, इथं बघा आता याच्यामध्ये वॉज हे तर होणार नाही, कारण इथं आपल्याला काय वापरायचं मित्रांनो, इथे स्पष्टपणे सांगितलेले आपल्याला इज यायला पाहिजे. तर इथं वॉज आलेलं आहे, इथं हॅज आलंय, इथं डायरेक्टली आलेलंच नाहीये, इथं स्पीक डायरेक्टली सुरू झालेले, म्हणजे ऑप्शन बी इथं बरोबर बसत आहे पॅसिव्ह वाईजचं. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा इनडायरेक्ट स्पीच करायचं होतं मित्रांनो. इनडायरेक्ट स्पीच मध्ये जर विचार केला तर बघा कशा प्रकारचं आपल्याला कोणतं करता येईल. तर याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ड सॅड आणि याच्यामध्ये पास्ट टेन मध्ये असल्यामुळे, ठीक आहे, आपण म्हणू शकतो रिपोर्टिंग वर्ड सॅड पास्ट टेन असल्यामुळे याच्यामध्ये हॅव कम्प्लिटेड आणि हॅज, इथं हॅव आहे ना मित्रांनो, हॅव कम्प्लिटेड. आता हॅव कम्प्लिटेडचं जर म्हटलं तर बघा आता प्रत्येक ठिकाणी एक दिलेलं आहे मित्रांनो. आता हॅव कम्प्लिटेड, हॅज कम्प्लिटेड. आता याच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय, तर इथं आपल्याला सेडचं आपल्याला काय करावं लागेल मग मित्रांनो, हॅव कम्प्लिटेडचं हॅड कम्प्लिटेड करावं लागेल. हॅड कम्प्लिटेड, तर मग हॅड कम्प्लिटेड बघा इथं हॅड कम्प्लिटेड, म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं काय उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी उत्तर यायला पाहिजे. कारण इथं पण आहे, इथं पण आहे, परंतु इथं आयचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य बसत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे इंग्लिशचे प्रश्न आहेत मित्रांनो. आपण टेस्ट सिरीजमध्ये स्पष्टीकरण वगैरे दिलेलंच आहे, पण थोडक्यात तुम्हाला रिव्हिजनसाठी इथं सांगत आहे. कारण इंग्लिशचे क्वेश्चन जर म्हटलं तर इंग्लिशचे क्वेश्चनचं एवढं स्पष्टीकरण व्यवस्थित मला एक्सप्लेन करता येत नाही. त्याच्यामुळे इंग्लिशचे जे क्वेश्चन आहेत ते थोडेसे स्किप केलेले आहेत, बाकी काही नाही. ठीक आहे, बाकी थोडक्यात समजून सांगतोय, बाकी स्पष्टीकरण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये दिलेलंच आहे. ठीक आहे, तर बघा चूज इथं आता इथं जर म्हटलं तर समानार्थी विरुद्ध ते आपल्याला विचारले जातात. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलंय, विरुद्ध. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक याचा अर्थ आपल्याला माहिती इथं असायला पाहिजे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, याच्यामध्ये निष्काळजी. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक, मग याचा अर्थ आपल्याला जर म्हटलं तर अतिशय काळजीपूर्वक होतो किंवा बारकीने काम करणे असा अर्थ होतो, म्हणजे ध्यानाने काम करणे असं. परंतु त्याच्या विरुद्ध अर्थ काय होतो, निष्काळजीपणे. तर निष्काळजीपणे कोणत्या शब्दाचा अर्थ आहे, तर इथं जर म्हटलं तर केअरफुल, याचा अर्थ काय होतो, समान अर्थ होतो जवळपास, म्हणजे केअरफुल अगदी याने काम करणे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सारखाच होतो. आपल्याला विरुद्ध अर्थ गवसायचा आहे. बी जर म्हटलं तर हा देखील याच्यामध्ये बसत नाही, तर याचा हा अर्थ होतो. ठीक आहे, कारण याचा अर्थ होतो निष्काळजीपणे, निष्काळजीपणे, आणि याचा काय अर्थ होतो मित्रांनो, काळजीपूर्वक, म्हणजे हा विरुद्धार्थाचा शब्द योग्य बसत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी इथं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. ठीक आहे, पुढे पुढे जर म्हटलं तर आपल्याला करेक्ट स्पेलिंग वरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा योग्य अर्थ शब्द कोणता होईल मित्रांनो, याच्यामध्ये इथं हा प्रश्न चुकीचा आहे. कारण इथं जर म्हटलं तर बघा आपल्याला डबल सी आलेला आहे, हे तर बरोबर आहे, परंतु इथं आपल्याला डबल एम आलेला नाहीये. या शब्दामध्ये डबल सी आणि डबल एम चा उल्लेख होतो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, सी हा हेच आपलं योग्य उत्तर आहे. चला पुढील बघा संगणकाचे प्रश्न. आता आपले संगणकाचे राहिले. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, संगणक हा विषय राहिला, सोबत मराठी आणि गणित हे आपले विषय राहिलेले आहेत. तर आपण संगणकाचे प्रश्न पूर्ण करून घेऊयात, नाहीतर आपण काय करूयात आता मराठीचे प्रश्न सर्वप्रथम पूर्ण करूया आणि त्याच्यानंतर बाकी जर म्हटलं तर आपण राहिलेले जे गणिताचे आणि संगणकाचे प्रश्न पुढील भागामध्ये पूर्ण करूयात. ठीक आहे, तर बघा संगणकाचे काय काय प्रश्न आहेत मित्रांनो. तर चला पुढील डायरेक्टली मराठीचे प्रश्नांकडे आपण आता वळूयात आणि पुढील भागामध्ये संगणक आणि गणित बघूयात. ठीक आहे, तर बघा आपण डायरेक्टली खाली आलेलो आहे, थोडंसं वरती घेतो, आन्सर की आलेली आहे.
तर त्याच्यानंतर बघा इथून आपले मराठीचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर बघा मराठीचे प्रश्न कसे आलेत मित्रांनो. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रश्न काय दिलाय. पहिला प्रश्न, देवालय या शब्दामध्ये आपल्याला या शब्दाची आपल्याला कोणती संधी आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. देवालय या शब्दाची संधी कोणती येईल. गुण संधी दिलाय, वृद्ध संधी दिलाय, सुवर्ण दीर्घ संधी दिलाय, व्यंजन संधी दिलाय. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे अर्थ कसा होतो मित्रांनो, देव प्लस आलय. ठीक आहे, इथे अर्थ होतो देव प्लस आलय. ठीक आहे, याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला येते ठीक आहे, देव आणि इथं प्लस आ असं आलंय, म्हणजे बरोबर आ असा उल्लेख होतो. ठीक आहे, बदल होतो. त्याच्यामुळे इथं काय असं जेव्हा प्लस आ आणि त्याच्यानंतर त्याचं काय होतं आ, तर तेव्हा आपली सुवर्ण संधी येते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता गुण संधी कधी येते मित्रांनो, वेगळ्या स्वर संयोग येतात. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे स्वर येतात तेव्हा. ठीक आहे, वृद्ध संधी जर म्हटलं तर आपण वेगळा स्वर बदल होतो तेव्हाच येते. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर व्यंजन जर म्हटलं तर व्यंजनांच्या संयोगाशी संबंधित असतं तेव्हा आपण व्यंजन संधी येते असं म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचा आहे. हा शब्द कोणता समास आहे असं ओळखायला सांगितलेलं आहे. यथाशक्ती शब्दाचा समास. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा वेगवेगळे दिलेले आहेत, तर कोणत्या याच्यामध्ये येईल. आता यथाशक्ती म्हणजे शक्तीनुसार आपण असं म्हणू शकतो. शक्तीनुसार. ठीक आहे, शक्तीनुसार असा याचा उल्लेख होतो. तर शक्तीनुसार येथे पहिला शब्द अव्यय असून अपूर्ण शब्दाचा उपयोग अव्ययाप्रमाणे होतो असं म्हणू आपण इथं. त्याच्यामुळे अव्ययी भाव समाज इथं येतो मित्रांनो. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. यथाशक्ती म्हणजे शक्तीनुसार. ठीक आहे, येथे पहिला शब्द अव्यय असून संपूर्ण शब्दाचा जो उपयोग आहे अव्ययाप्रमाणे झालेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अव्यय भाव समाज इथं आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. आणि बाकीचे जे पर्याय आहेत मित्रांनो, जसे की द्वंद्व जर म्हटलं तर दोन्ही पदांचा समान महत्व असतं तेव्हा द्वंद्व आपण म्हणू शकतो. द्वंद्व आला असतं मित्रांनो. त्याच्यानंतर बहुद्वी आले मित्रांनो. बहुद्वी केव्हा येतं, अन्य व्यक्ती किंवा वस्तूचा बोध झालेला असतो. अन्य व्यक्ती, आता वाक्यामध्ये अन्य व्यक्ती किंवा अन्य वस्तूचा बोध झालाय तेव्हा येते. त्याच्यानंतर कर्णधारय जर म्हटलं तर विशेष किंवा विशेष संबंध. ठीक आहे, तेव्हा कर्णधारय येत असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे तिनांचं हे जे आहेत पर्याय ते चुकलेले आहेत. फक्त आपल्याला अव्ययभाव समास हे बरोबर आहे. पुढे बघा, महादेव या शब्दातील समास ओळखा. महादेव शब्दातील, आता इथे जर म्हटलं तर महादेव म्हणजे महान देव. ठीक आहे, महादेव म्हणजे महान देव असं इथं अर्थ होतो. महा हे देव चे विशेषण आहे आपण म्हणू शकतो. जसं की महा हे देवचे विशेषण आहे. कोणत्या शब्दाचे, देव या शब्दाचे विशेषण आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे आता जस्ट तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचं जेव्हा येत असतं तेव्हा कर्णधारय समास लागत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. द्विगु कधी लागत असतो मित्रांनो, संख्यावाचक शब्दांशी संबंधित. द्विगु समास कधी लागत असतो मित्रांनो, आपण म्हणू शकतो द्विगु समास जेव्हा संख्यावाचक शब्दातील संबंधित असेल तेव्हा. अव्यय भाव जस्ट सांगितलं, अव्यय प्रधान असते तेव्हा. आणि द्विगु जर म्हटलं तर दोन जे समान पदांचा समुच्चय असतो तेव्हा लागत असतो. त्याच्यामुळे हे बाकीचे पर्याय होत नाही. त्याच्यानंतर पुढे 84 नंबरचा, नाकी येऊ आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. नाकी नऊ आणणे, सॉरी हा रिपीट झालेला आहे मित्रांनो. मागील क्वेश्चन पेपर देखील मध्ये देखील हा आलेला होता. फार त्रास देण्याचा असं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, बाकीचे चुकीचे अर्थ आहेत. चला पुढील प्रश्न. पुढील अति तिथे माती या म्हणीचा अर्थ सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा 86 नंबरचं. आता जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या प्रकारचे वाक्य प्रकार आपल्याला विचारलाय. राम बाजारात गेला आणि श्याम घरी आला, याचं कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये दोन स्वतंत्र वाक्य, राम बाजारात गेला आणि श्याम घरी आला, हे दोन वाक्य आहेत वेगवेगळे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर ही दोन वाक्य आणि या शब्दांना इथं जोडलेली आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे संयुक्त वाक्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता केवळ वाक्य केव्हा येतं मित्रांनो, जेव्हा एकच मुख्य विधान असते तेव्हा इथं असतं. आणि मिश्र वाक्य जर म्हटलं तर एक मुख्य आणि एक गौण्य उपवाक्य असते तेव्हा येत असतं. आणि उद्गारवाचक आपल्याला माहिती आहे, उद्गारवाचक चिन्ह आल्यानंतर उद्गारवाचक वाक्य आहे तर हे आपल्याला समजून येतं. त्याच्यानंतर रामाने आंबा खाला या वाक्यातील प्रयोग ओळखायला आलेला आहे मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये रामाने आंबा खाल्ला मध्ये आंबा हे कर्म आहे. काय आंबा हे काय आहे, हे कर्म आहे असं आपण म्हणूयात. ठीक आहे, आता याच्यामध्ये कर्म असून क्रियापद जर म्हटलं तर आपण कोणतं, मग क्रियापद खाल्ला.
खाल्लं आपण, खाल्ल्याची क्रिया झाली, क्रियापद झालं. त्याच्यामुळे हे हे जे कर्म आहे, कर्माच्या आपण म्हणू शकतो हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे किंवा लिंग वचनानुसार आलेले आहे. कारण रामाने आंबा खाल्ला. आज जर म्हटलं तर, आता जर म्हटलं तर एखाद्या मुलगी असती जसं की सीताने केळी खाल्ली, तर तिथं लिंग वचनानुसार थोडा बदल होतो, म्हणून ते कर्मणी प्रयोगामध्ये येतं मित्रांनो. ठीक आहे, कर्मणी, सॉरी, इथं 2 नंबरचं ऑप्शन बरोबर असणार आहे. कर्तरी केव्हा येतं? क्रियापद कर्त्यानुसार असते, क्रियापद कर्त्यानुसार असते तेव्हा कर्तरी येतं. आणि भावे केव्हा येतं मित्रांनो? कर्ता किंवा कर्मणीपेक्षा क्रियेचा भाव प्रधान असतो तेव्हा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे प्रश्न इथं येत नाही मित्रांनो. बाकी ऑप्शन 2 हे बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढील 88 नंबरचा प्रश्न. तो काल बाजारात गेला होता, तो काल बाजारात गेला होता या वाक्यातील काळ ओळखायला, काळ कोणता, काळ ओळखायला सांगितलेला आहे. आता इथे जर म्हटलं तर तो काल बाजारात गेला होता, याच्यामध्ये गेला होता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये गेला होता. ठीक आहे, असं जर म्हटलं तर या क्रियापदावरतून भूतकाळातील जी पूर्ण झालेली क्रिया व्यक्त होते, पूर्ण झालेली, कारण तो काल बाजारात गेला होता असं म्हणजे पूर्ण जी आहे क्रिया होऊन गेलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य मित्रांनो. अपूर्ण क्रिया दाखवलेली आहे का भूतकाळामध्ये? नाही. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य. आता साधा भूतकाळ जर म्हटलं तर इथे बघा, तो बाजारात गेला असं जेव्हा वाक्य असतं तेव्हा साधा भूतकाळामध्ये वाक्य असतं, साधा भूतकाळ, तो बाजारात गेला. आणि अपूर्ण भूतकाळामध्ये कसं असतं? तो बाजारात जात होता. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य हे आपण तेव्हा म्हटलो असतं. वर्तमान जर म्हटलं तर सध्याची क्रिया. आता इथं आपल्याला तो काल बाजारात गेला होता, क्रिया पूर्ण झाली, पूर्ण भूतकाळाचं वाक्य. साधं जर म्हटलं तर तो बाजारात गेला हे वाक्य असतं तर झालं असतं. अपूर्ण भूतकाळ, तो बाजारात जात होता असं असतं तर मग तेव्हा ते आलं असतं. बरोबर की नाही? चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न 89चा बघा. स्वातंत्र्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? स्वातंत्र्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण काय सांगू शकतो? मुक्तता. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील जर म्हटलं तर आपल्याला एक शब्द दिलेला आहे त्याचा समानार्थी शब्द, तर या शब्दाचा योग्य समानार्थी उत्कृष्ट होतो मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे टोटल आपण आता बाकीचे सर्व प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो. आता प्रश्न कोणते राहिले सोडवायचे बघा. गणित बुद्धिमत्ताचे, हे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न पुढील भागामध्ये सोडून घेऊयात. गणिताचे सांगितल्याप्रमाणे थोडेसे जेवढी लेवल आपली पदवीची लेवल आहे त्याच्यानुसार थोडेसे अवघड प्रश्न मी इथं टाकलेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा जास्त टायमिंग लागेल स्पष्टीकरण देण्यासाठी, त्याच्यामुळे ते मागे ठेवलेत. आणि बाकी जर म्हटलं तर संगणकाचे प्रश्न आहे मीडियम लेवलचे, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, तेच ऍड केलेत मित्रांनो. ठीक आहे, बाकी आपला टेस्ट सोडवायला सुरुवात करा. टेस्टमध्ये खूप महत्वाचे IMP प्रश्न, इतर माहिती ऍड केली, जेणेकरून जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होणार आहे. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच जॉईन व्हा. सबस्क्राईब करून जी बिल येते तिलाही क्लिक करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली त्यालाही जॉईन व्हा. सर्व अपडेट तिथं भेटून जातील. आणि ज्या बाकी आपल्या नोट्स आहेत त्या सर्व आपल्याला जॉईन करायच्या आहेत, त्या खूप महत्त्वाच्या असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.